नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय चटपटीत अशी मिरची। तुम्ही ही वरण भाताबरोबर खाऊ शकता, भाजी पोळीबरोबर खाऊ शकता। जेवणाची चव अगदी दुप्पट करेल अशी ही मिरची चवीला लागते, अगदी झटपट तयार होते। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। इथे मी मिरच्या घेतल्यात, लांब आणि पोपटी ज्या मिरच्या असतात त्या घ्यायच्यात, या कमी तिखट असतात। यात आपण चिरून घेऊया। तर याचे असे मोठे तुकडे करायचे। ही मिरची खूपच चवीला छान लागते, अगदी 5 मिनिटांमध्ये ही मिरची तयार होईल। तर इथे सगळ्या मिरच्यांचे असे मी मोठे तुकडे करून घेतलेत। एकदा तुम्ही ही मिरची नक्की करून पहा, पुन्हा पुन्हा करून खाल, इतकी छान ही मिरची चवीला लागते। मिरच्यांचे तुकडे करून घेतलेत। आता इथे मी कढई गरम करत ठेवली, यामध्ये 1 चमचा तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर जिरं घातलं। जिरं छान तडतडलं की यामध्ये मी किसलेला लसूण घातला। 3 ते 4 पाकळ्या लसूण मी इथे किसून घातलाय। लसूण छान असा परतून घ्यायचा आहे, किंचित रंग बदलेपर्यंत लसूण परतायचा, म्हणजे त्याची चव खूप छान लागते। लसूण ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये मी मिरच्या घातल्या। मिरच्या आता आपल्याला लसणाबरोबर परतून घ्यायच्यात। मिरच्या थोड्याशा सॉफ्ट होईपर्यंत आणि त्याच्यावरती थोडेसे स्पॉट येईपर्यंत आपल्याला ह्या परतायच्यात। 2 ते 3 मिनिटं ह्या मिरच्या मी परतून घेते। यानंतर यामध्ये आपण मसाले घालू। तर सुरुवातीला यामध्ये आता मीठ घालायचं आहे, पाव चमचा किंवा चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। पाव चमचा इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली, यामुळे रंग छान येतो। पाव चमचा हळद घातली आहे। अर्धा चमचा इथे मी धने आणि बडीशेपाची पूड घातली। धने आणि बडीशेप मी कुटून घेतलं किंवा मिक्सरला फिरून बारीक करून घ्या। मसाल्यांबरोबर मिरच्या छान परतून घ्यायच्यात। आता हे मसाले करपू नये म्हणून यामध्ये 3 चमचे मी पाणी घालते। इथे मला मिरच्या जास्त सॉफ्ट नको आहेत म्हणून मी कमी पाणी घातलं, पण तुम्हाला जर सॉफ्ट मिरच्या आवडत असतील तर थोडंसं आणखी पाणी इथे घाला। अर्धा कप पाणी इथे घातलं तरी चालेल। आता आपल्याला ह्या मिरच्या शिजवून घ्यायच्यात। तर 2 ते 3 मिनिटं हे आपण शिजवून घेऊया। यातलं पाणी आटेपर्यंत शिजवून घेतलंय मी। मिरच्या छान अशा सॉफ्ट झाल्यात। आता यामध्ये दही घालायचं आहे। तर इथे 1 चमचा दही घालते। दही थोडंसं आंबट घेतलंय मी। आधी मी फेटून घेतलं दही। गॅस अगदी मंद करायचा आणि मग दही घालायचं। आणि दही घातल्यानंतर आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत मिरच्या। सगळं छान पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं। पाहू शकता किती मस्त रंग आलाय मिरचीला। आता अगदी चिमूटभर यामध्ये साखर घालायची। साखरेमुळे अजिबात या गोड होणार नाहीत, पण याचा तिखटपणा बॅलन्स होईल आणि खूप मस्त चव येते साखरेमुळे। ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही घातली तरी चालेल। तर आपली ही मिरची तयार झाली आहे। गॅस बंद करायचा आहे आणि आम्ही काढून घेतल्यात। तर अगदी चटपटीत अशी ही मिरची तयार झाली आहे। खूपच कमी वेळामध्ये तयार होते, नक्की करून पहा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।